नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज छान मस्त ऍक्टिव्हिटी करणार आहोत, नवीन गोष्ट शिकणार आहोत। तुमच्या सगळ्यांच्या समोर तुम्हाला माहिती आहे काय रे? घड्याळ। काय घड्याळ? घड्याळ काय दाखवतं आपल्याला? काय सांगतं रे घड्याळ? काय सांगतं? हाय माहिती तुझ्या हातात ज्याला बोलायचं त्याने हे कर। हा, वेळ। वेळ सांगतो घड्याळ। काय सांगतो? वेळ सांगतो। आपल्याला घड्याळाकडून काय शिकता येईल माहितीये का रे? कोण सांगतंय? थांब जरा। घड्याळाकडून आपल्याला काय शिकता येईल? जसं झाडाकडून आपल्याला शिकता येतं की झाड दुसऱ्यांसाठी किती काम करतं, आपल्याला सावली देतो, फळं देतो, फुलं देतो, हा किती उपयोगी पडतं झाड। तसं घड्याळाकडून आपल्याला काय म्हणजे दुसऱ्यांसाठी करायचं असतं काम। हा सांगायला दे माईक। टायमिंग नुसार चालायचं तसंच। अरे व्हेरी गुड, किती छान। टायमिंग नुसार चालायचं, टायमिंग नुसार काम करायचं, वेळेनुसार काम करायचं। अजून कोण सांगतंय? हा याला सांग रेवांशला। किती वाजले ते कळतं। किती वाजले तर ते कामच आहे त्याचं। किती वाजले हे घड्याळ सांगतं। अजून काय सांगतो? आपण ना दमतो, थोडं काम केलं की दमतो, खूप अभ्यास केला की दमलो, अभ्यास दमतो। घड्याळ कधी दमलेलं पाहिलं का रे? घड्याळ रात्रंदिवस सुरू असतं, रात्रंदिवस सुरू असतं, ते कधी थांबतं का? बरं तुम्ही चुकीचं वागलेत, तुम्ही बरोबर वागलेत हे पण सांगतं का? तुम्ही चुकीचं नाही सांगत, ते तुमच्यामध्ये ढवळाढवळ नाही करत। आपण कसं माणूस, तुझं चुकलं, तुझं बरोबर, तुझं चुकलं, पण तुम्ही काही करा तुम्हाला ते सांगत नाही, ते फक्त स्वतःचं काम स्वतः करतं। ते काय करतं अथर्व? स्वतःचं काम स्वतः करतं। हा घड्याळाचा गुण आहे। आता घड्याळ आपल्याला वेळ दाखवतो, पण ती वेळ आपल्याला कळाली पाहिजे ना, किती वाजले। आता घड्याळामध्ये दोन काटे आहेत, मिनिट हँड म्हणजे मिनिट काटा, हँड का आपला हँड म्हणजे हात असतो, पण इथं याला काटा म्हणतात। हा जो मोठा आहे त्याला काय म्हणायचं रे? मिनिट हँड, मिनिट काटा। आणि हा काय आहे? आवर हँड, तास काटा। बरोबर आहे की नाही? आता इथं या घड्याळामध्ये 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 पुन्हा 12 वाजतात। बरोबर आहे की नाही? आता इथं थांबा एकच मिनिट। हा बघा, आता याच्यामध्ये मिनिट हँड कोणत्या नंबरवर आहे? मोठ्याने बोला, तू तुझं लक्ष माईक कडे दे, त्यांच्याकडे, त्यांच्या हातात दे माईक। 12 12 वर आहे, त्याच्या हातात दे माईक, तुझ्या हातात घे माईक। हा आणि बोल, किती वर आहे? 12 वर। आणि तास काटा किती वर आहे? 1 वर। तास काटा 1 वर आणि मिनिट काटा 12 वर। आता किती वाजलेत मग? 1 वाजला। बघा आता काय करायचं? हा काटा जरा गच्च झाले ना घड्याळ। हा बरोबर। आता किती वाजले रे? थांब याच्याकडे दे माईक। 2 वाजले। म्हणजे पूर्ण वाजलेले असतात ना तेव्हा मिनिट हँड 12 वर असतो। बरोबर आहे की नाही? आणि छोटा काटा जितके वाजले तितके दाखवतो। बघा आता मी पूर्ण फिरवलं, आता किती वाजले? 3 वाजले। बघा 1 राऊंड झाला 4, 1 तास होतो। मिनिट काट्याचा 1 राऊंड झाला की 5 वाजले। पुन्हा मिनिट काट्याने 1 फेरी गेली की 6, पुन्हा मिनिट काट्याने 1 राऊंड केला की 7 वाजले। म्हणजे मिनिट काट्याचा 1 राऊंड झाला की किती तास होतो रे? 1 तास। पूर्ण 1 राऊंड मारला की 1 तास होतो। बरोबर आहे ना? आता बघा, आता समजा एक खेळ खेळायचा आहे आपल्याला, आणि 1 तास वेळ लावला आपल्याला खेळायला, 1 तास खेळायचा। आईने सांगितलं तुम्हाला की 1 तास खेळायचं। आता तुम्ही 7 वाजता खेळायला लागले, 7 वाजता खेळायला लागले। आता किती वाजता खेळ संपणार तुमचा? किती वाजता खेळ संपणार? तुम्ही तुमचं घड्याळ करून दाखवा मला।
तुम्ही सगळ्यांनी 7 वाजलेले दाखवा. चला घड्याळात 7 वाजलेले करा घड्याळात तुमच्या. हे बघा पटापट राऊंड करायचे, असे राऊंड करायचे. मिनिट आहे, निळा निळा जो काटा आहे ना, मिनिट मोठा काटा. हा हे बघा 7 वाजले. सगळ्यांच्या याच्यात 7 वाजलेले करा. दादा लोकांनी मदत करा. 7 वाजलेले 7 वाजलेले करा. प्रत्येकाने आपापल्या घड्याळात दाखवा. इकडं सगळ्यांनी 7 वाजलेले दाखवा. चला घे रे याच्यावर 7 वाजलेले इकडून घे. हा कर इकडं इकडं सर्व बघ. हा सगळ्यांच्या घड्याळामध्ये काय वाजलेले आहेत आता? 7. खेळायला बसले तुम्ही आता. आईनं सांगितलं की खेळ 1 तास खेळायचा. चला 1 तास खेळायचा. काटा फिरवा बरं. मिनिट हँड फिरवायचा फक्त. मोठा काटा फिरवायचा. 1 राऊंड करा. केला 1 राऊंड? नाही. आता खेळ कधी संपणार रे? 8 वाजता. बघ अथर्वनी बरोबर केले. दाखव इकडे व्हिडिओत. हा 1च राऊंड करायचं होता. हा रेयांशनी पण बरोबर केलं. हा आता शिवांशला कळालं. बघा आकडा दाखवू नको. 1 तासानंतर किती वाजलेले असणार? 8. आता आईने सांगितलं 1 तास अभ्यास करायचा. मग तुम्ही अभ्यास करून किती वाजता उठणार बरं? करा दाखवा मला. 8 वाजता अभ्यासाला बसलेत. आता उठणार किती वाजता? करा मला घड्याळात दाखवा. किती वाजता तुम्ही अभ्यास करून उठणार? आईने 1 तास अभ्यास करायला सांगितलेला आहे. 8 वाजता बसलेले आहात. चला कोणाचं आलं बरोबर? हा अथर्वचं घड्याळ बघ. हा तुझं घड्याळ बरोबर आहे का बघ. थोडस 9 वर काटा नाही दिसत तुझा. हा हे बघ. सगळ्यांचं 9 वाजता अभ्यास संपणार. बघा बरं आता 9 वाजल्यापासून पुढे 2 तास. सकाळचे 9 वाजले की नाही? हा 2 तास तुम्ही आता परत पुस्तक वाचणार आहात. तुमचं पुस्तक किती वाजता वाचून होणार? करा बरं सगळ्यांनी. किती वाजता वाचून होणार? हा शिवांश भारीच हुशार आहे. किती वाजता होणार तुझं? किती वाजता बोल तोंडाने त्याला माहित दे. 12. बघ बरं 9 वाजता अभ्यासाला वाचन करायला बसले. बरोबर आहे का रे? नाही 9 वाजता वाचन करायला बसले. 2 तास वाचन करायचं. हा रेयांशला ते बोलायला किती वाजले तुझ्या घड्याळात? 11 वाजले. याच्या घड्याळात बघ बरं 11. हा म्हणजे 9 वाजता अभ्यास करायला वाचन करायला बसल्यानंतर 2 तास वाचन केलं की मग 9 वाजता वाचन करायला बसले. 1 तास वाचन करून झालं आणि दुसऱ्यांदा 1 तास वाचन करून झालं की 11 वाजले. बरोबर आहे की नाही? 9च्या पुढे 2 घरं जायची. 9, 10 आणि 11. कळलं सगळ्यांना घड्याळ? आता मला सगळ्यांनी 4 वाजलेले घड्याळात दाखवा. चला पटकन. कोण दाखवते अगोदर 4 वाजलेले घड्याळात? हा दादा लोकांनी थांबा जरा. 4 वाजलेले. हा अथर्वचं बरोबर आलेले. त्याचं घड्याळ बघ बरं. अथर्व इकडं कर कॅमेऱ्याकडं घड्याळ. हा रेयांशला पण 4 वाजलेले दाखवता आले. व्हेरी गुड. सगळ्यांना घड्याळ समजलेलं आहे. घड्याळ आपल्याला वेळ दाखवतो. घड्याळामध्ये हे 2 काटे असतात. मोठा काटा हा मिनिट काटा असतो. छोटा काटा हा तास काटा असतो. आणि जेव्हा पूर्ण वाजतात तेव्हा मिनिट काटा 12 वर असतो. आता किती वाजलेत माझ्या घड्याळात सांगा बरं? 12 वाजलेत. एकावर 1 काटे असतात. दोन्ही पण एकाच ठिकाणी 2 काटे असतात. अशी वेळ कोणती? 12. आणि मला जरा विचार करून सांगा. समोरासमोर काटे असतात तेव्हा किती वाजलेले असतील बरं? करा बरं विचार. तुम्ही घड्याळ नेहमी बघता की नाही? बघू. 6. व्हेरी गुड. करा बरं 6. दाखवा बरं मला 6 वाजलेले. समोरासमोर काटे असतात. हा बघा बरं समोरासमोर. सगळ्यांच्या घड्याळाचं शूटिंग घे. हा हे बघा समोरासमोर काटे असतात. सॉरी आता असं फिरवावा लागणार तेव्हा 6 वर काटा येणार. हा हे बघा. हे बघा सगळ्यांच्या घड्याळात 6 वाजलेले आहेत आणि समोरासमोर काटे आहेत.
म्हणजे एकावर एक काटा असतो तेव्हा 12 वाजलेले असतात, समोरासमोर काटा असतो तेव्हा 6 वाजलेले असतात. व्हेरी गुड, छान. तुम्ही छान घड्याळ शिकलेले आहात. पण आजच्या व्हिडिओतून लक्षात घ्यायचे की घड्याळासारखं सतत काम करत राहायचं. घड्याळाची वेळ ओळखून घ्यायची, समजावून घ्यायची, कळलं? आणि टायमिंग, वेळ पाळायची. वेळ आपल्याला 7 वाजता अभ्यासाला बसायचं, 7 वाजताच बसायचं, बरोबर आहे की नाही? ओके, सगळ्यांना समजलं घड्याळ? तुला काय समजलं अथर्व? सांग बरं, त्याला दे माईक. तू आजच्या व्हिडिओतून काय शिकला सांग, मोठ्याने बोल. बोल, आता तू काय शिकला ते सांग. बोल बोल बोल, तुला जे कळतंय ते बोल. रेयांश, तू बोलतो का? काय शिकला सांग. की नेहमीप्रमाणे घड्याळ जेवढे वाजले त्या वेळेप्रमाणेच काम करायचं. त्याप्रमाणे काम करा. अजून या व्हिडिओतून काय शिकला? शिवांशला दे, घे माईक. हुशारीपणा. हुशारीपणा. अजून काय शिकला? अजून आपण आता इतक्या वेळापासून शिकलो, काय शिकलो? घड्याळ. हा, घड्याळ शिकलो. पण घड्याळात काय शिकला? हा, अथर्वला दे. घड्याळाची वेळ. घड्याळात वेळ कशी ती ओळखायला, किती वाजले ते शिकलो. किती वाजलेत घड्याळात ते ओळखायला शिकलो. अजून दादाला सांगायचंय बघ, नेहमी काम करत राहायचं आणि दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करायची नाही. हा, दादानी तत्वज्ञान सांगितलं की घड्याळाकडून आपल्याला काय शिकायचं. पण मी आज घड्याळात काय काय शिकवलं बघा. घड्याळामध्ये 12 आकडे असतात. त्याच्यामध्ये तास काटा असतो, मिनिट काटा असतो. मिनिट काटा मोठा असतो, तास काटा लहान असतो. एकावर एक काटे येतात तेव्हा 12 वाजलेले असतात. आणि पूर्ण वाजलेले असतात तेव्हा छोटा काटा त्या नंबरवर असतो. 5 वाजले तर छोटा काटा 5 वर असणार, मोठा काटा 12 वर असणार. समोरासमोर काटे येतात तेव्हा 6 वाजलेले असतात, बरोबर आहे की नाही? हे सगळं आपण घड्याळातून शिकलेलो आहोत. ओके, छान. घरी जाऊन रोज घड्याळात किती वाजले ते पाहायचं आणि आईला सांगायचं. ओके, थँक्यू.